नमस्कार मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच पक्षाच्या म्हणजेच रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर रायले मूर यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मोदी सरकार आणू इच्छित असलेल्या FCRA फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट त्याच्या सुधारित आवृत्तीला विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये सेंट थॉमसच्या काळापासून ख्रिस्ती लोक राहत आहेत, मलबारच्या किनाऱ्यावर ते राहत आहेत आणि काही दशकांनंतर म्हणजे येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवण्यात आल्यानंतर त्यांनी पुनर्दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर अवघ्या काही दशकांनंतर ख्रिस्ती लोक त्याचे अनुयायी हे भारतात आले. खरं आहे की युरोपच्या आधी ख्रिश्चन लोक भारतात आलेले आणि त्यांचं म्हणणं आहे की एवढा सगळा ख्रिश्चन इतिहास असूनही भारताची संसद FCRA नियमामध्ये बदल करतंय आणि त्याच्यामध्ये चर्च आणि इतर धार्मिक संस्था आहेत त्यांना ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे. हा ख्रिस्ती लोकांवर हल्ला आहे. जर अशा प्रकारे हे विधेयक पारित झालं तर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे एका प्रकारे अमेरिकेचे सिनेटर भारताला धमकी देतात की तुम्ही तुमच्या संसदेत एक कायदा पास केलात, कायदा तुम्ही केलात तर भारत आणि अमेरिका संबंधांवर परिणाम होईल. मला खात्री आहे की डोनाल्ड ट्रम्पही याच्याबाबत भूमिका घेतील किंवा त्यांच्यावर भूमिका घेण्यासाठी दबाव येईल, कारण ते अमेरिकेतल्या इव्हांजेलिकल म्हणजे कडवट ख्रिस्ती धर्मीयांच्या मतांवर निवडून येतात आणि त्यामुळे त्यांना जर निवडणुका जिंकायच्या असेल तर त्यांना देखील या विषयावर भूमिका घ्यावी लागेल. हा विषय नेमका काय आहे तर संसदेच्या गेल्या अधिवेशनात मोदी सरकारने FCRA कायदा विधेयक ते आणलं होतं, पण तेव्हा त्याला विरोध झाल्यामुळे तेव्हा त्यांनी त्याच्यावर पारित केलं नाही. त्याच्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी ते सादर केलं. या नवीन कायद्यानुसार काय होणार आहे हे समजून घेण्यापूर्वी हा कायदा जेव्हा कमकुवत होता किंवा फारसा त्याचा प्रभावी वापर केला जात नव्हता तेव्हा काय होत होतं हे समजून घेणं आवश्यक आहे. जगातल्या सगळ्यात जास्त NGO भारतामध्ये आहेत आणि त्यातल्या अनेक NGO या परदेशी पैशावर चालतात. मोदी सरकार आलं तेव्हा वर्षाला साधारणतः 15,000 कोटी रुपये वेगवेगळ्या संस्थांना, आणि तेव्हा डॉलरचा भाव आजच्यासारखा 96 नव्हता, तेव्हा तो भाव 50, 55, 60 रुपये काहीतरी होता. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता आजच्या किमतीमध्ये हा आकडा 15,000 कोटीचा कदाचित 25,000 कोटी रुपये इतका होऊ शकतो. हे पैसे येत होते. त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था होत्या, अगदी IIT सारख्या संस्था होत्या, त्याच्यामध्ये काही हिंदू संस्थाही होत्या ज्यांना अमेरिकेतनं वगैरे पैसा मिळत होता, पण याच्यातला एक खूप मोठा हिस्सा आणि सगळ्यात मोठे देणगीदार होते हे ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंधित संस्थांचे होते. याच्यामध्ये जशा चर्च होत्या तशा ख्रिश्चन चॅरिटी होत्या जे या पैशाचा वापर धर्मांतरासाठी करत होते. त्याचप्रकारे याच्यामध्ये पर्यावरणवादी संस्था होत्या. याच्यामध्ये आपले पुण्याचे पर्यावरणवादी मेधा पाटकर असे जे सगळे लोक आहेत, हे लोक स्वतःला पर्यावरणवादी म्हणवतात, पण त्यांचा एक अजेंडा स्पष्ट असतो की येणाऱ्या प्रत्येक विकास प्रकल्पाला विरोध करायचा, जल जंगल जमीन वगैरे अशा प्रकारच्या घोषणा द्यायच्या. पण त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची जीवनशैली बघितली, ते कोणत्या गाड्या वापरतात, कोणत्या बिझनेस क्लासनी विमान प्रवास करतात, हे सगळं जर बघितलं तर त्यांना पर्यावरणाची, वातावरणातील बदलांची किती पडलेली आहे ही गोष्ट स्पष्ट दिसते. पण हे सगळे लोक प्रकल्पांना विरोध करतात आणि त्यांच्या NGOजना, त्यांच्या संस्थांना युरोपातनं किंवा अमेरिकेतनं किंवा इतर भागातनं पैसे यायचे आणि खास करून कुठे भारतामध्ये काही महत्त्वाची खनिज संपदा आढळली तर त्याच्या खोदकाम करण्यासाठी किंवा भारत रशियाच्या अंतर्गत कुडनकुलम इथे अणुऊर्जा बनवण्यासाठी की जी देशासाठी आवश्यक आहे त्याला विरोध केला जायचा. आणि मग एक एक पायरी उचलत, एक एक पायरी चढत मोदी सरकारने हा जो सगळा परदेशातल्या पैशावर इथे जे धुमाकूळ घालत होते, सरकारविरोधी कारवाया करत होते, ईशान्य भारतामध्ये फुटीरतावादी चळवळीला खतपाणी घालत होते, त्याच्याविरुद्ध कारवाई करायला सुरुवात केली. नंतर लक्षात आलं की या FCRA कायद्याच्या तरतुदी त्याचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्यामुळे हे जे सुधारित विधेयक आहे, कायदा पहिल्यापासून होता त्याच्यात जे सुधारणा करण्यात येणार आहेत
त्याच्यात त्यांनी काही टर्म्स अँड कंडिशन, त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जर या सवलतीचा, तुम्हाला परदेशातनं पैसे मिळण्याच्या सवलतीचा तुम्ही गैरफायदा घेतलात आणि ते पैसे दुसऱ्या ठिकाणी वळवलेत किंवा त्याचा गैरप्रकारे विनियोग केला, तर एका प्रकारे तुमचं लायसन्स सस्पेंड झालं की मग तुमची चौकशी होईपर्यंत तुम्ही तो ॲसेट, म्हणजे त्या पैशांनी तुम्ही जी काही संपत्ती घेतली, जमीन घेतली, इमारत बांधली, ती तुम्ही चौकशी पूर्ण होईपर्यंत विकू शकत नाही. यासाठीच ह्या रायले मूर्स वगैरे सगळे म्हणतात की तुम्ही चर्च ताब्यात घेण्याचा काही विषयच नाही आहे. कुठलीही मालमत्ता ताब्यात घेतली जाणार नाही आहे, पण ती विकण्यावर, कारण तुम्ही ज्या पैशांनी तो घेतली आणि त्याचा जर हेतू आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्पष्ट केलं नाही, तर हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की अशा प्रकारे जे पैसे परदेशातनं भारतात येणार आहेत त्याची तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. ती 5 वर्षांनी त्याची पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे, सगळे तपशील द्यावे लागणार आहेत. आपल्याला नेमका कशासाठी पैसा पाहिजे आणि त्या पैशाचा वापर किती काळात केला जाणार आहे. म्हणजे असं नाही की बँक नाही आहे की परदेशातनं पैसा आलाय, ठेवून दिला आणि मग तो वापरलाय. बरेचदा काय होतं की मोठी NGOज आहेत ते पैसे घेतात आणि मग ते पैसे देणग्यांच्या रूपाने छोट्या NGOजना देतात आणि मग छोटी NGO स्थानिक पातळीवर धर्मांतरणाचं काम करतात किंवा लोकांना चिथावण्याचं काम करतात. आणि तुम्ही जर याचक असाल तर तुम्ही दाते होऊ शकत नाही. म्हणजे हे फनेलिंगसाठी याचा वापर होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कशासाठी पैसा पाहिजे, त्याचा कसा विनियोग केला जाणार आहे, कुठे विनियोग केला जाणार आहे, किती कालावधीत विनियोग केला जाणार आहे, या गोष्टीबाबत तपशील त्याच्यात म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये जसे म्हटलं की रेकॉर्ड किपिंग, म्हणजे खाते त्याचे सगळं हे करणं, त्याची रेग्युलर तपासणी, या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत. नंतर याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की या परदेशातल्या पैशाचा धर्मांतरणासाठी वापर करता येणार नाही. हे काँग्रेस काळात, त्याच्या नेहरूंच्या काळात एक उदारमतवादी लोकशाही करतोय आपण दाखवायच्या काळात यांनी, जसा धर्म हा मूलभूत अधिकार आहे माणसाचा, संविधानिक अधिकार आहे, तसं धर्मांतरण करणं, धर्मांतराचा, आपल्या धर्माचा प्रचार करणं. पण आपल्या धर्माचा प्रचार करणं म्हणजे अशिक्षित, साध्या बोळ्या गरजू लोकांचं धर्मांतरण करणं असा त्याचा अर्थ होत नाही. पण या सगळ्या परदेशी पैशावर आज देशात अनेक, ईशान्य भारतात अनेक ठिकाणी कुठे 80%, कुठे 90%, कुठे 50%, आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू झालं आहे. या आतल्या समाजातही काही विचारवंत असलेले काजू बाटलेले आहेत असा संशय आहे. अनेक पत्रकार, अनेक मोठे पत्रकार, म्हणजे हे अशा प्रकारे सगळे काही पैशाने बाटले तशातला भाग नाही, पण ते अशा प्रकारचं नाव हिंदू लावतात पण आतमध्ये त्यांचा धर्म वेगळे आणि हे सगळं करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे हे देखील बदल केलेले आहेत. आणि त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर जे बदल आहेत त्याच्यामध्ये पैसे कशासाठी पाहिजेत, कुठे खर्च केले जाणार आहेत, याबाबतचे नियम अधिक कडक केले जाणार आहेत. कोणाला हे पैसे घेता येतील, कोणाला ते देता येतील, याच्याबद्दलचे नियम कडक आहेत. आणि गरज पडल्यास त्या पैशांनी घेतलेली संपत्ती एका प्रकारे फ्रीज होणार आहे. ती सरकार, ती जमीन, ते चर्च, ते काही मशीद, ते काही हिंदू मंदिराला पैसे मिळू शकतात कायद्याने, परदेशातनं पैसे मिळू शकतात. पण ज्या गोष्टीसाठी पैसे मिळाले त्याचा गैरवापर करणारा कोणीही असेल, आणि म्हणून म्हटलं की ह्याच्यामध्ये धर्माचा काही संबंध नाही आहे. वापर करणारी संस्था हिंदू धर्मासाठीही हे काम करू शकत असेल, पण अर्थात हिंदू धर्मांतरण करत नाही. पण अशा प्रकारे जर परदेशातनं पैसा आणून तो दुसरीकडे वळवला, धर्मादाय संस्थेसाठी म्हणून घेतला आणि दुसरीकडे वळवला, तर कायदा सगळ्यांना सारखा आहे. आणि त्याच्यामुळे अमेरिकन सिनेटर वगैरे एक तर यांच्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही, ते चुकीच्या माहितीवर आधारित आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी त्यांच्या देशात बघावं, इथे लुडबुड करू नये. लक्षात घ्या, भारतात धर्मस्वातंत्र्य आहे, पण भारतात ख्रिस्ती लोकही भरपूर आहेत, जवळजवळ 5-1 कोटी तरी असतील. शीख भरपूर आहेत, जैन भरपूर आहेत, बुद्धिस्ट भरपूर आहेत, हिंदू भरपूर आहेत, मुसलमान भरपूर आहेत. कारण भारतात लोकसंख्याच भरपूर आहे, 140 कोटी लोकसंख्या आणि ते 160 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज आहे, आणि मग ते खाली घसरायला लागेल असा अंदाज आहे. आणि त्यामुळे भारतीय ख्रिश्चनांचं जे काही चांगलं वाईट आहे ते भारतीय ख्रिश्चन बघतील. त्यांच्यातही दानशूर व्यक्ती आहेत, त्यांच्यातही श्रीमंत व्यक्ती आहेत, त्यांना पैसे देऊ द्या. अमेरिकन लोकांना पैसे द्यायची गरज नाही आहे. ही जी मानसिकता आहे की भारत थर्ड वर्ल्ड कंट्री आहे आणि बाहेरच्या मदतीवर अवलंबून असलेला देश आहे, आणि त्यामुळे मदत घेणं भारताचा हा
हक्क नाही, कर्तव्य आहे. तर या प्रकारच्या गोष्टींना छेद देणं आवश्यक आहे. या गोष्टीला जोपर्यंत वेसण घातली जात नाही तोपर्यंत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होणारे परिणाम तुम्ही थांबवू शकत नाही. आणि म्हणून मोदी सरकार हे विधेयक आणू पाहत आहे. अनेकांना वाटतं की हे सगळं CJP आणि हे जे सगळा तमाशा झाला, काँग्रेसने त्याच्यात उडी मारली, हे कुठेतरी परदेशी संस्थांच्याच आग्रहाखातर. कारण हा जो हजारो कोटी रुपयांचा, आणि मोदी सरकारने त्याला वेसण घातले पण ते पूर्णपणे थांबलं नाही आहे, कारण पळवाट आहेत कायद्यामध्ये. आणि त्यामुळे हा जो प्रयत्न आहे मोदी सरकारचा की ते पूर्णपणे थांबवायचा, तोच हाणून पाडण्यासाठी हे सगळं आंदोलनाचा तमाशा दिल्लीमध्ये झालेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH14.